वळूयात पुढील बातम्यांकडे। संत वामनभाऊ महाराज यांनी समाजाला शुद्ध आचरणाचा आणि मन परिवर्तनाचा मार्ग दाखवला। आज या पवित्र गडावर येताना मला मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक भक्त म्हणून येण्याची संधी मिळाली। हे माझे परमभाग्य आहे असे भावपूर्ण उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथे संत शिरोमणी वामनभाऊ महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सुवर्ण कलशारोहण आणि महोत्सवाच्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्यासह अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की नाथ परंपरा ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा कणा आहे। संत वामनभाऊ महाराज यांनी वाचासिद्धी प्राप्त होती। त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जो उपदेश दिला त्यातून अनेक चोरी सोडून वारकरी झाले। ज्यांचे मन शुद्ध असते त्यांचे आचरण आपोआप शुद्ध होते हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे। भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूरला जाणारा मुख्य मार्ग प्राधान्याने पूर्ण केला जाईल। तसंच गडाच्या संदर्भात जी काही विकास कामे प्रलंबित आहेत ती सरकार पूर्णपणे मार्गी लावेल असे मुख्यमंत्री म्हणाले। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता परिसरातील सुविधांचे नियोजन अधिक सुटसुटीत केले जाईल असं त्यांनी नमूद केलं। गडाच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकजुटीने प्रयत्न करत आहेत आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखो भाविक गहिनीनाथ गडावर दाखल झाले होते। वामनभाऊ महाराज की जयच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला।